नमस्कार शेतकरी बांधवांनो, काळंबा ॲग्रो मध्ये आपलं स्वागत आहे। तर ही बोट अटॅचमेंट आहे, चालली आहे कोल्हापूरला। तर याची पॅकिंग कशी होते आणि याची फिटिंग कशी होते तर ती पाहूया, चला तर। नमस्कार, तुम्ही पाहू शकता या बोट अटॅचमेंट मध्ये हे बघा, ही एक दांडा येतो, त्याच्यामध्ये हे कपलिंग येतं, हे टूलकिट येतं आणि हा एक्सेलेटरचा दांडा येतो। तर बघूया आता टूलकिट मध्ये काय काय येते ते। बघा, याच्यामध्ये 4 बोल्ट येतात, 1 2 3 4। हे 4 बोल्ट इकडे लागणार आहेत यासाठी इंजिन फिटिंग साठी। बाकी हे लेंथी येतात, हे फिटिंग करण्यासाठी। स्टार्टिंगला याची पिशवी काढून घ्यायची आहे आपल्याला, अशा प्रकारे न फाटता पिशवी काढा, जेणेकरून कसं आपल्याला पिशवी ती यूज करता येईल। हे बघा, आता ही अशी अटॅचमेंट झाली आपली ही। तर दुसरी आता ही अटॅचमेंट, हिची पण पिशवी प्रामाणिकपणे काढा। त्याच्यानंतर हे बघा, हे बघू शकता तुम्ही, असं काय मोठंसं काय नाही। हे बघा, हे इथे बसणार आहे प्रॉपर, इथे हे इथे बसतं, दिसलंय? हा जो खालचा भाग आहे ना, हा इथे बसतो। हा बघा, हा भाग असा लावायचा आहे इथे, ओके। आणि हा जो नट आहे ना, हे बघा, हे मी आता वॉशर वगैरे काढतोय, जास्त मोठंसं काम नाही, हा इथे बसवायचा आहे। त्याच्यानंतर हे बघा, हे आणि हे इथे फिटिंग करायचं प्रॉपर। त्याच्यासाठी यातले 2 वॉशर येतात, 2 वॉशर, त्यातले एक वॉशर इकडून टाकायचं आहे आणि हे इकडे टाकायचं आहे, इथून डायरेक्ट आरपार करायचं आहे। दुसरं वॉशर लावून हे इकडे हे करायचं, ओके। नंतर हा नट आहे, हा नट एक हे करून हे घ्यायचं आहे। आता आपल्याकडे 2 एलएनकी आहेत, हे बघा, ही जाडीवाली एलएनकी इकडे लावायची आणि याच्यासाठी आपल्याला टूलकिट मधून हा बघा, हा पाना दिलेला आहे, ह्या पाण्याने आपण ते आवळून घ्यायचं आहे, ओके। हे आता मी कमी आवडतोय कारण मला हे पॅक करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरी पोहोचणार आहे म्हणून हे मी जास्त आवडत नाही, ठेवून देतो एवढा। हे बघा, हा आपली अटॅचमेंट झाली आहे रेडी, ओके। हे जे आहे हे तुम्हाला क्लॅम्पिंग साठी यूज केलं जातं, म्हणजे जिथे तुम्ही माउंटिंग करणार आहात ना, तिथे यूज करून ते लावलं जातं, ठीक आहे। आता ही पिशवी घेऊया, या पिशवीतली पण पिशवी चांगल्या प्रकारे तुम्ही हे करा, काढून घ्या, ओके। आता हे इथे बसवायचं आहे, हे आता हे काढायचं आहे इकडून, प्रॉपर असं लावून घ्यायचं, हो फिटिंग। चल ठीक आहे, हे घे रे इंजिन, घे रे आईच्या गावची मग पकडू। हे बघा, हे 100 सीसीचं इंजिन आहे। आता याच्यामध्ये हा क्लच बॉक्स आहे, म्हणजे इथे हे जॉईंट होणार आहे। त्याच्यामुळे टँक आहे ना, ही अशी खाली ठेवायची कधी पण, म्हणजे टँक आपल्याकडे आली पाहिजे। आणि हे जे पोर्शन आहे हे हे बरोबर इकडे बाहेर ठेवलं पाहिजे आणि हे इकडे लावलं पाहिजे, ओके। आता लावताना तुम्ही काळजी काय घ्या, हे डायरेक्ट थ्रेडिंग लावून घ्या, मॅच होऊन जाते। 4ही बोल्ट तुम्ही असे लावून घ्या, जवळ घ्यायचं थ्रेडिंग लावताना। मग हे 4 बोल्ट लावून या पाण्याने तुम्ही हे आवळून घ्या प्रॉपर असं, समजलं? हे 4 बोल्ट लावल्यानंतर आपली बोट अटॅचमेंट रेडी झालेली आहे। आणि हे जे एक्सेलेटर हँडल आहे हे इकडे असं लावायचं आहे, हे असं। आणि याच्यानंतर हे बघा, हे गरजेची गोष्ट आहे, हे एक्सेलेटर लावणं। हे बघा, हे इथून असं, हा जो नट आहे हा इकडे बसणार आहे बरोबर, हा इथे लावायचा आहे, थ्रेडिंग हे करायचं आहे, हे लावून घ्यायचं आहे असं, दाखवा नीट। आणि एक्सेलेटर बघा, हा एक्सेलेटरचं हे बाहेर आला पाहिजे, त्यासाठी ही जी आहे ना, ही अशी हे करायचं, मग याच्यात आतमध्ये घालून घ्यायचं,
नंतर हे चेक करायचं. हे बघा, हे बघा, हे वर्क होतंय प्रॉपर. असं वर्क झालं पाहिजे तरच ते आपलं बोर्डिंग चालेल. त्याच्यानंतर हे बघा, हे दोन जे याच्यासोबत आलेले आहेत ते ऑन ऑफ स्विच वगैरे, इथून असं काढून घ्यायचं, इथून अशी घ्यायची, डायरेक्ट कनेक्ट करायचं. बाकी काहीच नाही, मोठंसं काय नाही. याला कपलिंग दिलेले आहेत, टर्मिनल असे जोडून घ्यायचे आहेत. मग याच्यावर तुम्ही ऑन ऑफ स्विच करू शकता. मोठंसं काहीच नाही त्याचं. हे बघा, ह्याच्यावर तुम्ही हे लाल बटन दिलेलं आहे, हे बघा इथे, हे असं करू शकता. आणि इथे कुठेतरी टाईप क्लिक करून हे टाय करू शकता असं. नंतर हे एक्सेलेटर कमी जास्त करू शकता. मग दिसतंय तोंडान? हा, दिसतंय काय? चल, हे बघा, अशा प्रकारे आपल्याकडे पॅकिंग केली जाते. हे प्रॉपर असं याच्यामध्ये भरून आता हे बोर्ड अटॅचमेंटच्या बॉक्स मध्ये आपल्याला फिल करायचं आहे. हे असं हा दांडा असा ठेवायचा आहे आपल्याला. असं बुडबुडे चालू करला, असं बुडबुड्यांच्या पिशवीमध्ये असं भरायचं आहे. प्रॉपर इंजिन आमचा हे असं बॉक्स मध्ये पॅक केलं जातं.